नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज मी आहे ना पुलाव भात बनवणार आहे। हे बघा, अख्खे जिरे घेतलेले आहेत। त्या जिऱ्याला थोडंसं असं चोळायचं आहे। चोळून झाल्याच्या नंतर तुम्हाला हे टाकायचं आहे, सुगंध येतो। जिरे घेतलेत, चॉप करून थोडा लसूण घेतलाय, कढीपत्ता घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, थोडी कोथिंबीर घेतलेली आहे। त्यानंतर हा कांदा आहे, भरपूर प्रमाणात बनवणार आहे, माझ्या नातूला खूप आवडतं। एक कांदा आहे, हा गाजर आहे, हे बीट आहे, ही गवार आहे आणि हा कोबी आहे। बारीक चॉप करून घेतलेलं आहे सगळं। आता हे मी सगळं साहित्य टाकणार आहे। त्याचबरोबर हे काळं नमक, काळं मीठ आहे, परत हे मिरेपूड आहे, मिरेपूड पण टाकणार आहे। त्यानंतर ही धनापूड आहे, हे धनापूड आहे, घरातच मी तयार केलेली आहे, धने भाजून। हे धनापूड आहे, हे हळद आहे, जिरे तर टाकलेले आहेत, आणि मीठ आणि हिंग एवढं सगळं टाकणार आहे। आता तुम्हाला कृती दाखवते कसं करायचं ते। मंडळी, खूप छान लागतं हे घरच्या घरी पुलाव भात, फ्राय भात, पुलाव भात फ्राय भात करून खाल्ला ना खूप छान लागतं आणि टेस्टी लागतं। मी आता तुम्हाला करून दाखवते प्रोसिजर। आणि त्या पुलावमध्ये टाकणारा हे आम्ही भात करून घेतलेला आहे, उकळून जरा घेतलेला आहे, सुटसुटीत भात झालेला आहे, ते टाकणार आहे। त्याचं तेल घेतलेलं आहे 4 चमचे, आणि तूप घेतलेलं आहे, साजूक तूप घरातलं आहे, हे पण मी टाकणार आहे। मी तुम्हाला प्रोसिजर करून दाखवते। आता मी तूप टाकत आहे मंडळी। तुपाने थोडा स्वाद छान येतो। मी जास्त टाकलेलं नाही, कारण मी जास्त तेल वापरणार आहे। मी जिरे टाकून मी तेल टाकून घेतलेलं आहे, तेल टाकलं आणि तूप टाकलेलं आहे मी। आता चांगलं हे जिरे फ्राय करून झाले ना, मग मी कढीपत्ता, परत हा कढीपत्ता टाकणार, हिरवी मिरची टाकणार आणि लसूण टाकणार। हे चांगले फ्राय झाले का कढीपत्ता टाकत आहे, लसूण टाकत आहे, हिरवी मिरची ही टाकत आहे मी, आणि तिन्ही पण वस्तू टाकलेल्या आहेत। चांगल्याला फ्राय करून घ्यायचं आपल्याला। छान फ्राय झालं, सुगंध लागला ना, नंतर आपल्याला यामध्ये कांदा टाकायचा आहे। कांदा टाकायचा आहे। पहा मंडळी, थोडासा गुलाबी रंगावर आला ना कांदा, गुलाबीपर्यंत होईपर्यंतच आपल्याला शेकून घ्यायचं आहे। हे बघा, आता मी सगळं साहित्य टाकणार आहे। हे बघा, हे पण टाकणार आहे, बीट, परत गाजर, याला चांगलं हलवून घेणार, एकजीव करणार। आणि मी याच्यात गवार पण टाकणार आहे आणि कोबी, हे सगळं मिक्स करून टाकणार आहे। मंडळी, हे सगळं साहित्य टाकल्यावर जवळजवळ माझ्याकडे भरत आलेलं आहे। कदाचित मी दुसरीकडे शिफ्ट करणार, पण तात्पुरतं मी ह्याच्यामध्ये आत्ता सध्या शिजून घेणार आहे, कारण मला तांदूळ शिजलेला भात टाकून मिक्स करायला जागा उरणार नाही आहे। त्यामुळं मी आता सध्या तरी ह्याच्यातच ह्याला फ्राय करून घेते, आणि नंतर मग मी दुसऱ्या एका टोपामध्ये मोठ्या शिफ्ट करणार आहे। म्हणजे असं चांगलं हलवून घ्यायचं आहे। आणि यामध्ये बघा, मिरेपूड थोडी टाकायची आपल्याला। हे मिरेपूड आहे, मी तिखट असतं ना हे जास्त, म्हणून मी अर्धा चमचा टाकणार आहे, पण पोटाला थंड असतं, उन्हाळ्यात मिरेपूड खाणं गरजेचं आहे। हे बघा, अर्धा चमचा मिरेपूड टाकते, फक्त तेच टाकणार, बाकीचं तुम्हाला काय। आता मी तुम्हाला काळं नमक टाकून दाखवते। ह्या साहित्याला लागेल तेवढंच काळं नमक टाकणार आहे मी।
हे मी काळे नमकचे दगड आणले होते, मी हे वाटून बारीक केलेत घरातच मिक्सरमध्ये. हे बघा, हे काळं नमक मी टाकलेलं आहे. फक्त त्यानंतर मी हळद टाकते थोडीशी. हे बघा, हे हळद टाकणार आहे, थोडीशीच टाकणार आहे. नंतर मला भातच मिक्स करायची, नाहीतर हे काय जास्त हळद टाकली ना कढईला लागणार, चिपकणार, भाज्या शिजणार नाही. तेव्हा हळद आहे ना बेताची टाकायची मंडळी. चांगलं शिजून घ्यायचे, चांगलं हलवायचं. हलवून झाल्याच्या नंतर आहे ना त्याला झाकायचं बारीक गॅसवर. झाकल्यामुळे काय होतं, ते आहे ना सॉफ्ट होतं, नरम पडतं. आता मी दुसरी प्रोसिजर नंतर दाखवते तुम्हाला. तोपर्यंत त्याला आता मी चांगलं हलवून आहे ना झाकून ठेवणार आहे. हे शिजून घेतलेला भात आहे. आता मला याला वेगळं टाकायचं आहे. बघा, मी आता ह्याला हळद टाकणार आहे, काळं नमक आहे थोडंसं टाकणार आहे, कारण ऑलरेडी मी टाकलेलं आहे. पण थोडंसं टाकते. मिरेपूड आहे थोडीशी, आणि हे धनापूड आहे ना मी जास्त टाकणार, तर थंड असतात आणि पोटाला खूप छान लागतं. आता हे सगळं वस्तू मी टाकून घेतलेलं आहे. टाकून घेऊन झाल्याच्या नंतर आपल्याला हे मिक्स करायचं आहे. खालीच मिक्स करून घ्यायचं आहे, कारण त्याच्यात मिक्स करता येणार नाही आपल्याला. खालून मिक्स केले ना ताटामध्ये तर छान मिक्स होतं, सगळीकडे लागतं. मीठ, मिरची, हळद जे काय टाकलं ते आपण. मी हिरवी मिरची ऑलरेडी टाकलेली आहे. माझे नातू आहेत जरा लहान लहानच आहेत, त्यांना मिरची जास्त लागत नाही, म्हणून मी मिरची टाकत नाही. पण तुम्हाला मिरची किंवा तिखट करून खायला ना तुम्ही करून खाऊ शकता. हे बघा, हे सगळं हलवून घ्यायचं आहे. मस्त हलवून घेतलं की नंतर तुम्हाला पुढचं प्रोसिजर दाखवणार आहे. असं भात मिक्स करून ठेवलेला आहे मी. मसाला मगाशी सगळा लावला होता ना त्याचं करून ठेवलेलं आहे. आता मी वेगळ्या टोपामध्ये आहे ना, वेगळ्या टोपामध्ये त्याच्यात बसणार नाही भात, म्हणून मी याच्यात करणार आहे. त्यासाठी मी थोडीशी दालचिनी घेतलेली आहे, थोडंसं दगडफूल घेतलं आहे, आणि हे लवंगा घेतल्यात 5-6, आणि हे विलायची घेतली, 4 विलायचीचं आहे. आता मी हे सगळं मिळून थोडंसं तेल टाकलं आणि त्यामध्ये मी टाकणार आहे. टाकलं फ्राय झालं की नंतर मी फ्राय करून घेणार. त्याच्यामध्ये थोडंसं ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे हलकंसं. आधी आपल्याला भात टाकून फ्राय करून घ्यायचं आहे. असा भात ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला आणि छान फ्राय करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये छान फ्राय करून झालं ना मग आपल्याला ते सगळं पुलावचं साहित्य टाकायचं आहे. तुम्हाला दाखवणार आम्ही कसं फ्राय करायचं आणि टाकायचं ते वेगळं, कारण त्यामध्ये बसणार नाही, भाजीपाला जास्त झालेला आहे. मंडळी, आता भात चांगला थोडंसं हलकं तेल टाकून आपल्याला खालीवर करून फ्राय करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला पुलावमध्ये जे साहित्य टाकले ना ते सगळं साहित्य याच्यामध्ये टाकायचं आहे. ते तुम्हाला दाखवतो. इकडं वेगळ्या गॅसवर मी ठेवलेलं आहे. हे बघा, पुलावचं साहित्य आहे ते पूर्ण शिजलेलं आहे, छान शिजलं आहे. आता मी ह्याला सगळं टाकणार आहे याच्यामध्ये. हे बघा, इथं टाकायचं पूर्णच टाकायचं आहे. आणि तुम्हाला थोडं थोडं नंतर मिक्स झाल्यावर तुम्हाला दाखवते कसं झालं ते. मंडळी, आपला पुलाव तयार झालेला आहे. हे बघा, मस्त झालेला आहे. आता आपल्याला तुम्हाला दाखवते, खूप सुंदर आणि छान झालेलं आहे. हे बघा, खूप सुंदर झालेलं आहे. प्लेटमध्ये काढलं आहे आणि हे कोथिंबीर अशी गार्निश केलेली आहे करून टाक आणि हे खाऊन बघायचं आहे. खूपच सुंदर झालेलं आहे, एकदम सुटसुटीत. हे बघा, असं घ्यायचं आहे. मंडळी, खूपच सुंदर झाला, तुम्ही करून बघा. अतिशय सुंदर, हॉटेलमध्ये सुद्धा असं लागणार नाही, एवढं सुंदर झालेलं आहे. तुम्ही घरी नक्की करून बघा. आमच्या चॅनलला
लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायचं विसरू नका. नका. धन्यवाद. धन्यवाद.